कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एकदम भारी आहे। सीता आहे। हाँ तेच ना, सीता आहे। काय ग संपदा, काय झालं? काय नाही, काय सांगतो मी, सांगतो तुला, ऐक ऐक। शिवानी जोक सांगितलाय है ना? एवढा भारी जोक होता ना, मला अजून हसायला। बरं आता सीताला सांगा, तू सांगतेस का? नाही, आपण नाश्त्याला जाऊया ना। नाश्ता करूया, नाश्ता खूप भूक लागली, चला। काय चाललंय अगदी? काय काय प्लॅनिंग चाललं होतं? काही नाही गे, असंच ही मुलं म्हणजे ना करत। नाही 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 नाही, मी आधीच सांगते हं तुम्हाला, त्या शिवाच्या डोक्यात काहीतरी कुरापती कल्पना येत असतात आणि तुम्ही चक्क तिची साथ देता। मला नाही चालणार हे। ती एक तर काय वाटेल ते करत असते आणि तुम्ही लहान मुलासारखा तिला पाठिंबा देता। तरी काय सीता, लहान मुलासारखं काय? हे बघ, शिवा जे करते ना ते मनापासून करते आणि त्याच्या मागे तिचा हेतू चांगला असतो। हो ना, म्हणून मला पटतं। हा मग सांगा काय चाललं होतं, काय म्हणत होती? तुला सांगू का, तुला खरंच सांगतो, जोक ऐकावा ना तो शिवाकडून। शिवा, ए शिवा। या शिवाने तर माझं जोकच करून टाकलंय। तिच्यामुळे सगळे हसताय ना। एक दिवस ही मुलगी रडत घराबाहेर जाईल। भाऊ, हा बोल बोल। हल्लीचं डेकोरेशन पूर्वीसारखं नसतं ना? तू काय डेकोरेशन बघते? हो, आत्ताच सगळं आपलं। अगं तुला सांगतो, आम्ही तर रात्रभर मिरवणूक बघत फिरायचो, देखावे बघत फिरायचो। आशू आमच्या खांद्यावर असायचा। काय आशू? येस, खांद्यावर बसायचो। तुम्हाला माहितीये का, मी आणि माझे पप्पा दोघे जायचो गणपती बघायला लहानपणी। वा, खरंय, सणाचा आनंद कुटुंबाने सगळ्यांनी एकत्र मिळूनच घ्यायचा असतो। हो, तुम्हाला आठवतंय आपण गाणं पण म्हणायचो, हो की नाही? अरे आठवतंय ना, तुझ्यासाठीच तर गायचो। हिची चाल तुरु तुरु उडते, केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यात बट ढळली, जशी मावळ त्या उन्हात, केवड्याच्या बनात नागिन सळसळली। वा 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 वा, क्या बात है। छान, अगदी टीम जमली आहे। पण हल्ली काय तुम्ही मला तुमच्या टीम मध्ये घेत नाही का? मी शिवाच्या बाजूने नसते म्हणून? कोणी सांगितलं तुम्हाला? काही जमत करून घेते। काही आपलं बोलायचं। तुम्ही माझ्या बाजूला कायम असता, बसा। बसा। आई, आज काय केलं नाश्त्याला? उपीट। उपीट? नाही यार, मला ना उपीट खायचा खूप कंटाळा आलाय। बरोबर, पोहे करू? पोहे नाही आई, काहीतरी असं भारी सांग ना। मग खिचडी? बाबा, वेगळं ग काहीतरी। वेगळं काहीतरी। काय वेगळं वेगळं? नेहमीच हेच असतं, इंटरेस्टिंग कर इंटरेस्टिंग कर। तर काय वेगळं करू, तूच सांग। मी काय म्हणते, आपण ना सगळ्यांनी मिळून खूप दिवस काही असं फन केलं नाहीये ना, तर आपण एक काम करूयात, आपण सगळं काहीतरी वेगळं करायला जाऊयात, काय म्हणता? यार हो, म्हणजे खरंच असं काही प्लॅन झाला नाही, आपण करूया का सगळ्यांनी प्लॅन? अगं तू काल आलीयस, तुला काय माहित आम्ही काय करतो ते? नाही ठीक आहे, तरीही तू प्रयत्न करत राहा, या फॅमिली मधली आहेस हे दाखवण्याचा। चालू दे तुझं। अरे तिला प्रयत्न करायची काय गरज आहे कीर्ती, ती आहेच फॅमिली मध्ये। एक्झॅक्टली, आणि या फॅमिलीचा प्लॅन ठरलाय। बघ कीर्ती, तुझा एक टोमणा मारेपर्यंत संपदाचा प्लॅन पण रेडी झाला। आजचा वेळ सत्कारणी लावायचा असतो। सांग कुठे जाऊया, काय करूया? तर आज रात्री आपण सगळे डिनरला जातोय। येस, ठरलं। आज रात्री आपण सगळे बाहेर जेवायला जाणार आहोत। हो। त्यानंतर आपण जरा असं आईस्क्रीम खायला पण जाऊयात ना।
ए एक मिनिट, हा प्लॅन होता ना तुझा पहिल्यापासून? ए असं काही नाही म्हणजे सगळ्यांना. शिवाला पण आवडते की नाही आईस्क्रीम? हो मला आवडते आईस्क्रीम. मी लहानपणी ना पप्पांबरोबर गाडीवरचा तो कोनची आईस्क्रीम असते ना ती खायला जायचे. अरे वा. हो पण आम्ही गाडीवरचं कोण मधलं आईस्क्रीम नाही खात अगं. मला आवडेल तुम्ही जे आईस्क्रीम खाता ते खायला, पण तुम्हाला ना एकदा मी ते गाडीवरचं कोणचं आईस्क्रीम खायला घेऊन जाईन बघा. अरे जाऊया जाऊया, नक्की जाऊया. चला आता आपण नाश्ता करूया. उपीट. चंद्या 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 उठ 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 चंद्या उठ 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 उठ. कोण कोण कोण? काय तुझ्या बापाचा बाप? जागाव जागाव जागाव. काय काय झालं आजोबा? झालं चालते वा, आत्ताच्या आत्ता चालते वा. आजोबा तुम्ही म्हणजे गंमत करताय आमची. हा दिव्या राणी जरा एक कप चहा ठेव. थांब, अशा बॅगा फेकून गंमत करता का कोणी? हा जा, आत्ताच्या आत्ता तुमचा बाड बिस्तारा उचला आणि निघून जा इथून, कळलं? अरे माझी परवानगी न घेता घराच्या बाहेर गेला होतात ना? नाही आजोबा, त्याचं काय झालं ना? मग आता माझ्या परवानगीशिवाय आलात कशाला? त्याला निघा इथून, निघा. अहो पण आजोबा. गाठवा वगैरे गप्पास. घ्याचे आजो डेंजर दिसता. अरे चंदन केला आजोबा म्हणतोय. अगं तेच म्हणतोय मी. चंदन, मी तुझ्या बापाकडे शिफारस करावी असं वाटतं ना तुला? हो हो, अडलंय माझं खेटर, मला नाही जमणार, कळलं? काय म्हणाले? तुला काय वेगळं सांगू? सांग रे. अगं ते म्हणतायत अडलंय त्यांचं खेटर. आजोबा चुकलो, खरं खरंच चूक झाली. हे बघा, मला तुमच्याशिवाय अजून कोणी नाही हो दुसरं. अरे तुम्हाला काय माझी परवा नाही, हिला तर अजिबात नाही. संपलं. आवडलेल्या लिंगाची नाडी जशी तुटते तसं आपलं आजा नात्याचं नातं आज संपलं, कळलं? निघा इथून. नाही 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 आजोबा, अहो आम्हाला पोरकं नका करू आजोबा, आम्हाला पोरकं नका करू. सॉरी सॉरी, आम्ही असं जायला नको होतं. सॉरी आजोबा, आम्ही काय पण करायला तयार आहे. काय करू मी तुमच्या? काय करणार तू माझ्यासाठी? हा मी 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 तुमच्या आवडती खीर करते. खीर? ठेचा? खीर आणि ठेचा एकदम वेगवेगळं करते. हौशी का आजी या काय? यो म्हातारा लई छळतोय रे माझ्या दिव्याला. आता बघतीस थांब थांब. ग हात आजोबा आपल्याला महत्वाचा आहे. यो कसा काय? हसू नको ना. आजोबा तुम्हाला अजून काही हवंय का? हो, आत्ता खीर चालेल. आजोबा आता तुमचा राग गेला? हो गेला गेला गेला. पुरे पुरा तुम्ही इथे राहू शकता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.